नमस्कार, आपण पाहत आहात YP न्यूज चॅनल। ओम नमः शिवाय। श्रावण महिन्याच्या या पवित्र काळात भगवान शंकराची कृपा सर्वांवर अखंड राहो हीच सदिच्छा। या पावन श्रावणात आपण घेऊन आलो आहोत एक विशेष सफर। कासेगाव येथील प्राचीन शंभू महादेव मंदिराचे। हे मंदिर केवळ भक्तांसाठी एक आस्था नाही, तर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा एक अनमोल ठेवा आहे। या मंदिराचा इतिहास, त्यातील वैशिष्ट्य आणि कासेगाव या नावामागची गूढ कहाणी आपल्याला उलगडून सांगणार आहेत इतिहास अभ्यासक ह.भ.प. धर्मराज वाडकर महाराज कासेगावकर। तर चला श्रावणात शिवनाम स्मरण करत आपल्या वारशाचा आणि श्रद्धेचा शोध घेऊया ह.भ.प. धर्मराज वाडकर महाराज यांच्या ज्ञानातून। नमस्कार महाराज। हरिओम। हरिओम। नमस्ते। मी हरिभक्तीपरायण धर्मराज वाडकर, काशेगाव, दक्षिण सोलापूर। आमच्या काशेगावचा इतिहास ऐतिहासिक आणि पौराणिक असा आहे। त्यामध्ये ऐतिहासिक विषय असा आहे की देवगिरीचे सार्वभौम्य राजे रामदेवराय यादव यांचे प्रधान हेमाद्री पंत यांच्या करवी राजे रामदेवराय यादव यांनी आपल्या भारत देशामध्ये हेमाडपंथी मंदिराची बांधणी विशेषपणे चालू केली। हेमाडपंथी मंदिर हे एक रामदेवराय यादव यांचं वैशिष्ट्य आहे। आणि 12व्या शतकामध्ये आमचे जे काय काशेगाव आहे त्या ठिकाणी महादेवाचं हेमाडपंथी मंदिर आहे। पण त्याचं वैशिष्ट्य जगाच्या पाठीवरील महादेव मंदिरापेक्षा किंवा 12 ज्योतिर्लिंगापेक्षा विशेष असं आहे। आणि ते महादेवाचं शंभू महादेवाचं मंदिर जागृत महादेव मंदिर म्हणून पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे। त्याचा असा इतिहास आहे की हेमाद्री पंत हे प्रधानाचं नाव असल्यामुळं हेमाडपंथी असं त्या मंदिराला नाव टाकण्यात आलं। बोली भाषा आहे आणि त्यामुळं हेमाडपंथी मंदिर अशी म्हणू लागली। आणि याचा इतिहास इतका महत्वाचा आहे की काशी खंडामध्ये स्कंद पुराणातील काशी खंडामध्ये याचा असा उल्लेख आहे। दिवोदास नावाचा एक भक्त होता। त्यानं ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला तपाच्या बळावर की काशी क्षेत्र हे माझं झालं पाहिजे आणि माझं राज्य त्या काशी क्षेत्रावर चाललं पाहिजे। आणि ब्रह्मदेवाने ज्या वेळेला वर दिला त्यावेळेला दिवोदासानं प्रथम जर काय काम केलं असेल तर त्या काशी क्षेत्राचं जे ग्रामदैवत आहे, आराध्य दैवत आहे काशी विश्वेश्वर, त्यांनाच त्या क्षेत्रातून बाहेर काढलं। आणि ब्रह्मदेवानं वर दिल्यामुळं आमचे भगवान शिवशंकर भोला चक्रवर्ती तो असा आहे, त्याच्यासारखं तप कोण करू शकत नाही आणि त्याच्यासारखा संहार कुणाच्या हातात नाही आणि त्याच्यासारखं विष कोण पचवू शकत नाही। शिवशंकर असं दैवत आहे की जे राक्षसालाही प्रसन्न होतं आणि माणसालाही प्रसन्न होतं आणि सर्वात स्वल्प काळात ठाईच प्रसन्न होणार असं हे शिवशंकर दैवत आहे। आणि ते महादेव मंदिर हे काशेगावचं वैशिष्ट्य आहे। आणि मग ज्या वेळेला दिवोदासानी महादेव आणि पार्वतीला काशी क्षेत्र सोडायला लावलं त्यावेळेला काशी विश्वेश्वर अंतर्धान पावले आणि अंतर्धान पाहून म्हणजे गुप्त होऊन ते जिथं प्रगट झाले त्या स्थानाला काशी गाव असं म्हटलं गेलं। आणि ते काशी गाव जे आहे ते काशी गाव हे गंगेसहित आहे आणि म्हणूनच
काशे गावामध्ये गंगेचा सुद्धा उगम झाला आणि जिथं गंगा प्रकट झाली त्या क्षेत्राला गंगेवाडी म्हणलं गेलं. जिथं गंगेचा उगम झाला त्याला गंगेवाडी म्हणलं गेलं आणि जिथं शिवपार्वतीचा प्रकट झाला तिथं काशीगाव म्हणलं. मग काशीगावचा अपभ्रंश सध्याचे आमचे काशेगाव. आणि ह्या काशेगावचं असं वैशिष्ट्य आहे की जगाच्या पाठीवर महादेवाची मंदिरं भूमी म्हणजे जमीन, जमिनीच्या आत किंवा जमिनीला सलग अशीच असतात. कुठलंही मंदिर बघा. परंतु आमच्या काशेगावचं मंदिर असं आहे की जगाच्या पाठीवर एकच असं मंदिर आहे की ज्याच्या महादेवाच्या पिंडीला सिंहासन आहे आणि उंचावर आहे. असं वैशिष्ट्य जगाच्या पाठीवर कुठे नाही. मूळ आहे असं मी माझं एक सौजन्यशील मत मांडतो. धन्यवाद. आपल्या गावाचा इतिहास, आपली संस्कृती हीच खरी आपली ओळख आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, हर हर महादेवचा जयघोष कमेंटमध्ये नक्की करा. जय शंभो.